नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, बातमी आहे तर आनंदाची खुशखबर. कर्मचाऱ्यांना सुवर्ण संधी, पेन्शन पर्याय निवडण्याची संधी, शेवटच्या पगाराच्या 50% पेन्शन पोटी रक्कम मिळणार. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करत आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी व आनंदाची गुड ब्रेकिंग न्यूज. राज्य सरकारने सुधारित पेन्शन योजना जाहीर केली आहे. आता तुम्हाला निवृत्तीनंतर शेवटच्या पगाराच्या 50% पेन्शन म्हणून मिळणार आहे. ही सुवर्ण संधी आहे. व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला तर करूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण सविस्तर. त्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या योजनेतील प्रमुख मुद्दे समजावून घेऊया. सरकारचा मोठा निर्णय काय आहे? राज्य सरकारने सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली आहे. मार्च 2024 पासून ही योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाली आहे. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता पेन्शनचा पर्याय निवडण्याची संधी मिळाली आहे किंवा प्राप्त झाली आहे. या योजनेतील 5 प्रमुख मुद्दे आणि त्या मुद्द्याचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया. 5 मुद्दे. मुद्दा क्रमांक 1, 50% पेन्शन. 20 वर्ष सेवा पूर्ण असल्यास निवृत्तीनंतर शेवटच्या पगाराच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे. त्यासोबत महागाई भत्ता म्हणजे DA देखील वेगळा मिळेल. त्यानंतर मुद्दा क्रमांक 2, किमान पेन्शन 7,500 रुपये. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 10 वर्ष पूर्ण झाली आहे अशा कर्मचाऱ्यांना दरमहा किमान 7,500 रुपये पेन्शन मिळणार आहे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 3, कुटुंब निवृत्ती वेतन. या संदर्भामध्ये स्पष्टीकरण. कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाला निवृत्ती वेतनाच्या 60% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळणार आहेत. मुद्दा क्रमांक 4, NPS निधीचे काय? निवृत्तीच्या वेळी NPS मधील 60% रक्कम शासनाकडे जमा करणे आवश्यक आहे. उर्वरित 40% तुम्ही काढू शकता. मुद्दा क्रमांक 5, शेवटची तारीख. सर्व पात्र कर्मचाऱ्यांना ही सुवर्ण संधी प्राप्त करण्यासाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीत या योजनेत सहभागी होण्याचा पर्याय दिला आहे. सर्वांनी पर्याय निवडणे आणि भरणे आवश्यक आहे. कोणासाठी फायदेशीर आहे ही योजना? ही योजना विशेषतः NPS मधील कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. आता जुनी पेन्शन योजना सारखीच हमी मिळणार आहेत. या एकंदरीत या बातमीचा निष्कर्ष. थोडक्यात राज्य सरकारची ही सुधारित पेन्शन योजनासाठी एक सुवर्ण संधी आहे. शेवटच्या पगाराच्या 50% पेन्शन, 7,500 किमान पेन्शन, तर कुटुंबासाठी 60% रक्कम. या तिन्ही गोष्टी सुरक्षित झाल्या आहेत. यात सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंत अर्ज करणे बंधनकारक राहील. तर मित्रांनो, तुम्ही या योजनेत सहभागी होणार का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती सर्व सरकारी कर्मचारी आणि मित्रांपर्यंत शेअर करा. अशाच सरकारी अपडेट आणि शासन निर्णय जाणून घेण्यासाठी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.